नमस्कार, मी शिवाजी तुपे, सचिव पंचपाळे हाऊस दुर्गामाता मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट। सालाबाद प्रमाणे दर वर्षाच्या पौष महिन्यामध्ये हे शाकंभरीचं नवरात्र केलं जातं आणि त्या नवरात्राच्या उद्यापनाला शाकंभरी देवीसाठी 108 भाज्यांचा नैवेद्य ते पूजा अर्चा करून नैवेद्य दाखवला जातो। या नैवेद्यामध्ये प्रामुख्याने या बाजारामध्ये किंवा समाजामध्ये मिळणाऱ्या सर्व भाज्यांचा ते वापर केला जातो नैवेद्यासाठी। त्यामध्ये शेंग भाज्या असू द्या, पालेभाज्या असू द्या, फळभाज्या असू द्यात, पालेभाज्या असू द्यात, सर्व भाज्या, तसेच सर्व कडधान्य, तसेच सर्व जे भाज्यांचे प्रकार आहेत ते सर्व त्याचा उपयोग वापर नैवेद्यासाठी केला जातो आणि या भाज्यांचा नैवेद्य देवीला दाखवला जातो। आपल्या पुराणामध्ये असा उल्लेख आहे की शाकंभरी देवीचं निर्माण कसं झालं। खूप वर्षापूर्वी, हजारो वर्षापूर्वी जेव्हा दुष्काळ पडला होता, पृथ्वीवर अन्नाला मोताज झालं होतं, पृथ्वीवर अजिबात धनधान्य नव्हती। अशा परिस्थितीमध्ये माता पार्वतीनं शाकंभरीच्या रूपात अवतार घेतला आणि पृथ्वीवर जे पावसाचं प्रमाण पडलं आणि पाऊस पडला आणि त्यामधून ज्या शाक उगवल्या, भाजी उगवली, शाक म्हणजे भाजी आणि शाकंभरी म्हणजे ते देवीचं स्वरूप आहे। तर या भाज्यांचा सर्व नैवेद्य दाखवला जातो आणि हे उद्यापन केलं जातं। तर अशा या व्रताचा सालाबाद प्रमाणे याही वर्षी परंपरागत प्रमाणे उत्सव साजरा केलेला आहे। बहुतांश भक्तांनी भेट दिलेली आहे, अजूनही लोक भेट देत आहेत। तर अशा या कार्यक्रमाबद्दल मी शुभेच्छा देतो।